आदर्श नागरी पतसंस्था, आदर्श महिला नागरी सहकारी बँक, अजंता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, ज्ञानोबा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड सोसायटी, आभा इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपर्स, यशस्विनी कृष्णाई नवरंग आधार राधाई पतसंस्था, मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या शहरातील आणि जिल्ह्यातील कष्टकऱ्यांचे हक्काचे पैसे लुटणाऱ्या संस्थाचालक, पतसंस्थेचे अध्यक्ष, बँकेचे संचालक मंडळ यांच्या विरोधातील एक कृती समिती म्हणून आज आम्ही सर्व कृती समितीचे प्रमुख सदस्य इथे आलेले आहोत. आम्ही आपल्याला आवाहन करतो आपल्या माध्यमातून ठेवीदारांना की येणाऱ्या 30 तारखेला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय इथे माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य अशी निदर्शने होणार आहेत. या निदर्शनाला आपण यावे अशी विनंती करतो, कारण की मागं आम्ही जेव्हा मंत्रिमंडळ बैठक होती त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती आदर्श वतीने एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यात महाराष्ट्र राज्याचे आदरणीय सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनी आवाहन केलं होतं मोर्चाला समोर येऊन की 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये आपल्याला रक्कम परत देण्यात येईल. तो वादा पण आतापर्यंत पूर्ण झालेला नाही. त्यांनी दिलेल्या ज्या काही मागण्या होत्या, त्यांनी मोर्चाला समोरून जे काही सांगितलं होतं ते कुठलंच आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्याचप्रमाणे अजंठ्याचे जे काही संचालक मंडळ आहे त्यांना आतापर्यंत अटक झालेली नाही. ज्ञानोबाचे जे एक्स मिलिटरी मॅनची ज्या देशाची सेवा ज्यांनी केलेली आहे असे जे ठेवीदार आहेत, जो मुख्य संचालक आहे चंदन शिवे तो आतापर्यंत फरार आहे. एकही व्यक्तीला अटक झालेली नाहीये. माझ्या बाजूला बसलेले आहेत आदरणीय मलकापूरचे बँकेचे, तर या बँकेचा एक अजब कारभार आहे. 2.5 वर्षापासून बँकेवर प्रशासक बसलेला नाहीये, प्रशासकाला बसू देत नाहीये. बीजेपीचा एका मोठ्या नेता आमदाराचा मुलगा, आमदार स्वतः इथे काहीच कारवाई होऊ देत नाहीये. म्हणजे पोलीस प्रशासनावर, सहकार विभागावरती बीजेपीच्या पक्षाकडून किती दबाव येण्यात येत आहे हे आपल्याला जाणतो. इथं सहकार मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब होते, त्या काळात हा सर्व भ्रष्टाचार झालेला आहे. मी तर म्हणतो की या भ्रष्टाचाराची पूर्ण पैसा अतुल सावे साहेबांना गेला का, असेच मला काय वाटतं आजच्या घडीला. आपण त्यांना विचारा की आपण जेव्हा इथे मंत्री होतात, आपण या शहराचे मंत्री होतो, या शहराचे आपण नागरिक होता अगोदर, आपल्या कार्यकाळातच हा सर्वात जास्त भ्रष्टाचार उघडकीस आला, भ्रष्टाचार झाला. तर आपण यात काही सहभागी आहेत का हे सर्व. आणि आदरणीय सगळ्यात भ्रष्ट ज्याला आपण अगोदर खातं म्हणायचो ते खातं आता चेंज झालेलं आहे. ते खातं आता सहकार विभागाकडे गेलेले आहे. देशाचे सहकार मंत्री आदरणीय शहासाहेब जेव्हापासून झालेले आहेत तेव्हापासून या खात्याला भ्रष्टाचार जास्त वाढत चाललेला आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातच कमीत कमी 15-16 बँकेस आणि पतसंस्था उघडली चालल्या आहे. हजारो कोटीचा घोटाळा इथे झालेला आहे. आणि सहकार मंत्री, देशाचे सहकारी मंत्री म्हणतात की आमच्याकडे 2,000 कोटी पडून आहेत. मग 2,000 कोटी पडून आहेत तर मग या लोकांना पैसा का बरं दिला जात नाही? कारण की ऑलरेडी पतसंस्थेच्या आणि बँकेच्या संचालक मंडळाची प्रॉपर्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासन दरबारी ती जमा आहे. मग ती प्रॉपर्टी सरकारनं आपल्या ताब्यात घ्यावी आणि या लोकांच्या पैसे, हक्काचे पैसे दिले पाहिजे. कारण हा काही हरामाचा पैसा नाही, कुठून चोरीमारी करून आणलेला पैसा नाही. हा यांचा हक्काचा, कष्टाचा, यांच्या मुलाबाळांच्या विकासासाठी ठेवलेला पैसा होता. तो सरकारने तात्काळ परत करण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी आदरणीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 30 तारखेला मंगळवारी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर इथे भव्य निदर्शने होणार आहात. तुम्ही निवेदन दिलं, मोर्चा काढला, त्यांनी आश्वासन दिलं, काही झालं नाही. आता हे विभागीय आयुक्त पुन्हा सरकारचे प्रतिनिधी आहेत. तुम्ही त्याच्याऐवजी अर्थ राज्यमंत्री शहरात राहतात किंवा सहकार मंत्री म्हणजे त्यांच्या घरासमोर का नाही करत? दादाने चांगला प्रश्न विचारला. आमचा दुसरा, आम्ही काय पहिले शासनाकडे गेले पाहिजे, झालं प्रशासनाकडे गेले पाहिजे. ऐका ना तुम्ही, आता विनंती, आम्ही DDR कडे गेलो होतो. DDR चे प्रमुख या जिल्ह्याचे विभागीय आयुक्त कार्यालय आहे म्हणून आज त्यांच्या दारी आम्ही जातो. याच्यानंतर पुढचा प्रयत्न तोच आहे आमचा की कुठल्याही मंत्री आणि खासदाराच्या घरासमोर आम्ही याच्या पुढचे आंदोलन होणार आहे आणि त्यांना घराच्या बाहेर नाही निघू देणार आहे. आतापर्यंत खासदार साहेबांच्या नेतृत्वात तुम्ही 3-4 आंदोलन केली, फलित काय आलं? पुन्हा आंदोलनच करावं लागलं. नाही, ऐका ना, फलित काय आलं की आदर्श मध्ये या भारतात पहिली घटना झालेली आहे की आदर्श 7 महिन्याच्या आतमध्ये रिझल्ट लागलेला आहे. प्रॉपर्टी लिलावाला लागलेली. ऐका नाही, वापस आल्या काय किती जणांचे पैसे वापस आले? प्रॉपर्टी शासनाची प्रोसेस असते दादा की प्रॉपर्टी लिलावाला कलेक्टर साहेबांची मान्यता घेत. आपण असं नाही म्हणत की उद्या सकाळी पैसे आले आणि परवा दिवशी वाटवा. कारण हा जो घोटाळा, मोठा घोटाळा आहे, प्रॉपर्टी लिलावाला लागते. ती प्रॉपर्टी प्रशासकाकडे जमा होईल, तो पैसा प्रशासकाकडे जमा होईल, त्याच्यानुसार तो रिसर्व पैसा वाटला जाईल आणि प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन काढल्यानंतरच पैसा वाटला जातो ना. आपण एका जणाला देऊ शकणार नाही ना. एखाद्या बँकेचं रिझर्व्ह बँकेने जर परवाना रद्द केलेला असणार तर त्यांना रिकव्हरी करता येते का नियमानुसार? नाही, परवाना रद्द झाल्यानंतर त्यांना मान्य करता येते. हो, एक ऐका ना, आपण मलकापूर बँकेबद्दलच बोलतो मी. आपण आपल्याला जे पाहिजे तेच बोलतो मी. आपण मलकापूर बँकेबद्दल जे आपण बोलतो नाव घेऊन बोला आपण.
की मलकापूर बँकेला परवाना रद्द झाला, पण त्यांचे वरपर्यंत खूप वरअस्त होते, त्याच्यामुळे त्यांना ती परवानगी भेटली नाही. आता त्यांना ती परवानगी भेटलेली 1 जानेवारीपासून. या 1 जानेवारीपासून त्यांना परवानगी भेटलेली आहे आणि त्यांनी खूप जणांना नोटीस पण पाठवली आहे. मी आपल्याकडे नोटीस पण दाखवतो. अभिषेक जयस्वाल म्हणून ज्यांनी 75 कोटी लोन घेतलेलं आहे, त्याचे बॅलन्स 100 कोटी झालेले आहे, त्यांना पण ते नोटीस पाठवली. त्याच्यामुळे होणार आहे. आपल्याला लागलं तरी आपण झेरॉक्स पण घेऊन जाऊ शकतो पाहिजे. 30 तारखेनंतर आपलं हे काय असणार, स्वरूप काय असणार आहे? ते स्वरूप सांगितलं तर आम्ही आता आदरणीय जरांगे साहेबांना मानतोय. मालकापीवरची कारवाई झाली आजपर्यंत, त्या समाधानी आहात का तुम्ही? नाही, समाधानी नाहीत आम्ही, कारण की काय संचालक मंडळातील मुख्य आरोपी अटक झालेला आहे, अदानी अटक झालेला आहे, त्याचा मुलगा फरार आहे, इतर संचालक मंडळ पण फरार आहे. त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही काही समाधानी नाही. आदर्शचं काढलंय त्या मालमत्ता गेल्या महिन्यात 25 तारखेला या ते महिन्यात. ई डबल काढली. ई लिलावासाठी पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून पुन्हा नव्यानं सगळं प्रोसेस करावं लागली. मग तुम्ही ही मागणी शासनाने त्या जमिनी खरेदी करायला पाहिजे, कारण की इतकी मोठी प्रॉपर्टी आहे, 21 कोटीचं त्याचं व्हॅल्युएशन निघालं आहे. तर त्यासाठी एका मालमत्तेसाठी 3 जण पाहिजे, कमीत कमी 3 जणांचा लिलाव पाहिजे. ई ऑप्शन त्याला होतं, पण त्यासाठी रिस्पॉन्स आलेला नाही. मग शासनाने घ्यावी ही तुम्ही मागणी करणार आहे का? हीच आमची प्रमुख मागणी आहे की आतापर्यंत 95 प्रॉपर्ट्या या आदर्श बँकेच्या आहेत, MPD ऍक्ट नुसार घेतलेल्या. तर आमचं म्हणणं चाललंय की ह्या पूर्ण प्रॉपर्ट्या शासन दरबारी जमा करण्यात यावं आणि शासनाचंच व्हॅल्युएशन करणार डिपार्टमेंट आहे, त्यांनी त्यांच्याच व्हॅल्युएट करून ते डिपार्टमेंट व्हॅल्यू करून तो पैसे देतात द्यावं. वयवर्ष 70, सेवानिवृत्त, 35 वर्ष सर्व्हिस केली. मला जे पैसे मिळाले होते विमा नियम, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युटीचे, तुम्ही मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवलेले होते. मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही महाराष्ट्रातली नावाजलेली नागरी सहकारी बँक होती आणि ती 40 त्यांच्या 28 शाखा आहे, 250 कर्मचारी आहे, पण तिचं हेड ऑफिस मलकापूर येथे आहे. त्या बँकेला 24/11/21 पासून आर्थिक बंधनं आलेली आहेत. त्यानंतर आम्हाला कोणताही पैसा काढता आलेला नाही. मी ठेवीदार आहे, माझ्या बरेचसे रक्कमा त्याच्यात गुंतलेल्या आहेत, कोणताही पैसा मिळाला नाही. आणि रिझर्व्ह बँकेने दिनांक 5/7/2023 रोजी बँकेचा परवाना रद्द केला, बँक बंद. त्यानंतर आम्ही सर्व ठेवीदार आजपर्यंत 27 महिन्यापासून इकडे तिकडे फिरतोय, कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. सहकार खातं कोणतीही ॲक्शन घेत नाही. सहकार आयुक्तांनी जो व्यावसायिक नेमला होता बँकेवर तो हजर झालेला नाही. त्याला आज 7 महिने झाले. व्यावसायिक न आल्यामुळे वसुलीची प्रवृत्ती सगळी बंद आहे आणि कोणतीही वसुली होते का नाही होते, कोण थकबाकीदार आहे ही कोणतीही माहिती कोणताही कर्मचारी किंवा बँकेचा डायरेक्टर आम्हाला देत नाही. आणि आम्ही CP साहेबांना भेटलो, ते म्हणले की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आले, हे ऑडिटरने यांच्यावर केस करायला पाहिजे जर तिथे आर्थिक घोटाळा असेल तर, नाहीतर तुम्ही हायकोर्टात जावं. त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही. कोऑपरेटिव्ह कमिशनर पुणे, सहकार सचिव, सहकार मंत्री इथपर्यंत आम्ही गेलो, मुंबईला जाऊन उपोषणं केली, 15 दिवसात मीटिंग लावतो, काही होत नाही. हा जो चेअरमन आहे हा एक पोचलेला माणूस आहे सहकारातला आणि राजकारणातला, माजी आमदार आहे. संचिती जयनसुख संचिती आहे त्यांचं नाव आहे. त्यांच्या मुलाच्या चेअरमन पदाच्या काळात 5 वर्षाच्या आणि दीपक सावजी म्हणून जो मुख्य कार्यकारी अधिकारी होता त्यांच्या कार्यकाळात ह्या बँकेत मोठ्या प्रमाणात बोगस कर्ज वाटप झालेलं आहे. आपल्या आपतेष्टांना कर्ज वाटप करून आमच्या डिपॉझिटरचे पैसे त्यांनी हडप केलेले आहे आणि सर्व यंत्रणा ठप्प केलेल्या आहेत. त्यांच्या प्रभावामुळे आम्हाला कोणीही सहकार्य केलेलं नाही आणि असे 6,000 ठेवीदारांचे 650 कोटी रुपये त्याच्यात अटकलेले आहेत. 30 तारखेला माननीय खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली, इम्तियाज जलील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढतोय आणि विभागीय आयुक्तांना आमचे निवेदन सादर करणार आहे. त्याकरता मोठ्या संख्येने ठेवीदारांनी उपस्थित राहावं ही मी ठेवीदारांना. कुठून निघणार आहे मोर्चा कुठून? निदर्शने मोर्चा सांगितला. ठेवीदार आहे या यशस्वीनी जे सविता आघाडे आणि देविदास आदाने हे आरोपी आहेत, त्या दोघांना पकडलेलं आहे. पण
पण यांच्यावरचे संचालक मंडळ जे आहेत अजून आणि त्यांना अजून अटक झालेली नाहीये, त्यांचे 3 महिने होऊन गेलेले आहेत आणि तसंच आमच्या ज्या प्रशासक पण बसला आहे, पण हा प्रशासक पण काहीही कारवाई करत नाही आणि या सरांनी जवळपास सर्व बचत गट आहे 130 140 वगैरे आहे, त्यातले फक्त 10 हे चालू आहेत आणि बाकीचे सर्व हे बोगस आहेत. त्या बोगस ह्याच्यावर त्यांनी सगळा पैसा उचललेला आहे. आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा पैसा यांनी सगळा वापरून आम्हाला सगळं फसवलेलं आहे याच्यामध्ये. आणि तसंच हा प्रशासक जो नेमला आहे हा फक्त उडवाउडवीचे उत्तर देतो. याला 2 महिने होऊन गेलेले आहे तरी हे काही करत नाहीये. तर आम्ही खासदार इम्तियाज जलील सरांच्या नेतृत्वाखाली 30 तारखेला धरणे आंदोलन करणार आहे. यामध्ये आमचं एवढं म्हणणं आहे की या सर्वांचे प्रॉपर्ट्या जप्त कराव्यात आणि आमचा पैसा आम्हाला मिळवावा.